मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुरेखा आराम करत असते तर चित्रा तिचे पाय चेपत असते। आता चित्रा सारखी सुरेखाच्या दागिन्यांकडे पाहत असते। ही चित्रा आता खूप जोरात ओरडते तेव्हा तिच्या त्या आवाजाने सुरेखा जागी होते आणि विचारते काय झालं। ती चित्रा म्हणते, तुम्ही एवढी छान डॅशिंग एंट्री घेतली ना, मला खरंच खूप आवडली आणि ती छबिताई चोंबडी तिला तिची जागा दाखवून दिली ना, ते तुम्ही बरंच केलं। नुसती सारखी आपला चोंबडेपणा करायची आणि पिंकी पिंकी सारखी पिंकीच्या पाठीमागे धावायची। जरा तोंड बंद ठेवून हात चालवतेस का, असं आता रागातच सुरेखा म्हणते। वेळी चित्रा म्हणते की हो, हे काय मी हातच चालवते। पुढे आता चित्रा म्हणते, एक सांगू का तुम्हाला, अहो तुम्ही घरातील सर्वांना कामाला लावलं ना, ते बरंच केलं। अहो घरात सर्वात जास्त काम मीच करते आणि सत्यशील रावांना कामाला लावलं तेही चांगलंच केलं, कारण सारखे माझ्यावर डाफरत असतात ते। सुरेखा पुन्हा डोळे बंद करते आणि आराम करू लागते। तर चित्रा आता तिच्या त्या सोन्याच्या नेकलेसकडे पाहत विचारते, काय हो हा हार कितीचा आहे, तुम्ही मला सांगितलंच नाहीत। तेव्हा तो कितीचाही असू दे, मी तुला काहीही सांगणार नाही, असं रागातच सुरेखा म्हणते। चित्रा म्हणते, मला नकोच आहे तुमचा हा हार। पुढे आता चित्रा विचारते, तुम्ही कोणत्या पार्लरमध्ये जाता, कारण तुमची हेअरस्टाईल मेकअप खूप छान केलाय, तेव्हा तू बाय दाबतेस का आता, असं रागातच सुरेखा विचारू लागते। तेव्हा चित्रा म्हणते, हो तेच काम करते, पण तुम्हाला सांगू का, आपण दोघीही माझ्या मैत्रिणीच्या पार्लरमध्ये जाऊयात, इथे जवळच आहे ते। त्यापुढे चित्रा आता सारखी धाकली सासूबाई असं करत साडी कोणती आहे, त्याचं फॅब्रिक कोणतं आहे, कारण खूप छान दिसते आणि कापड पण खूप छान दिसते, आता सारखी म्हणते। त्यावेळी सुरेखा आता हसतच तिच्याकडे पाहते। तर चित्रा आता सुरेखाचं कौतुक करत तिला म्हणते, थोरल्या सासूबाईंपेक्षा तुम्ही खरंच खूप चांगल्या आहात, चांगल्या मनाच्या आहात। आता रागातच सुरेखा म्हणते, हे सर्व मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात, त्यामुळे तू जरा गप्पच बस। सारखी ही अटरपटर ऐकून माझे कान चक्क किटले आहेत। तिकडे छबी आता आपली बॅग भरत असते तेव्हा सुशीला तिला रागातच विचारते, तू कुठे निघाली, त्या घरची मुलगी आहेस, तुझा अधिकार आहे इथे राहण्याचा, तू कुठेही जायचं नाहीस, मी एकटी पडेन। त्यावेळी आता छबी म्हणते की कशी मी एकटी राहू इथे, अगं माझा नवरा माझ्या बाजूने नाही, एखाद्याने बायकोचा स्वाभिमान जपला असता, कोण कुठली ती बाई आली घरात आणि मला म्हणते की तू इथे तुकडे तोडतेस, मी इथे तुकडे तोडते का, माझा काही हक्क नाही का, असं म्हणून ती आता खूपच चिडते आणि बॅग भरू लागते। तेव्हा मी आता त्या दोघांचेही चांगलेच कान उपटते, तू काळजी करू नकोस, असं म्हणून सुशीला तिला इथे राहण्याचा आग्रह करते आणि म्हणते की अगं माझा विचार कर थोडा, मी एकटी पडली आहे, माझ्या बाजूने कोण आहे, तू गेली तर मी इथे कसं राहायचं, असं म्हणून आता सुशीला तिला रिक्वेस्ट करत असते। आता पिंकी देखील तेथे आलेली असते आणि दोघींकडे पाहतच राहते। तर छबी म्हणते की आई मी तुला सोडून कुठेही जाणार नाही, मी स्वार्थी विचार करत होते, पण मला माफ कर, असं म्हणून दोघीही एकमेकींना मिठी मारतात आणि खूप रडत असतात। त्यावेळी पिंकी आता म्हणते, छबिताई तुम्ही इथे आहात ना, माझ्या अंगामध्ये 10 हत्तींचं बळ आलंय, आता सासूबाईंना न्याय मिळवून देण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे, तुमची मला साथ आहे ना, मग झालं तर आता, असं म्हणून पिंकी आता तेथून जाते। दुसरीकडे धनंजय आणि बापूसाहेब हे दोघेही आता ऑफिसमध्ये असतात। त्यावेळी बापूसाहेब मात्र शांत बसलेले असतात। तर धनंजय आता बापूसाहेबांना म्हणतो की मला एका गोष्टीचा अंदाजच येत नाहीये, म्हणजे अहो पिंकीने जेव्हा पंचायतीसमोर तुमचं प्रकरण हे सुरेखा मावशींबद्दल मांडलं आणि तुमची अजून एक बायको आहे, म्हणजे माझ्या धाकल्या सासूबाई आहेत, हे मला माहीत नव्हतं। त्यावेळी बापूसाहेब आता हसतात आणि म्हणतात, धनंजयराव अहो तुम्हाला नक्की काय म्हणायचं हे सांगा, म्हणजे सासऱ्याची अशी फजिती झाली आहे ना, 2 बायका आणि फजिती आहे का अशी। त्यावेळी धनंजय म्हणतो, हो मला तेच बोलायचं होतं, पण कसंही मॅनेज करणार। त्यावेळी बापूसाहेब म्हणतात, मला त्या गोष्टीचं टेन्शनच नाहीये, मला दुसऱ्याच गोष्टीचं टेन्शन आलंय। त्यावेळी धनंजय विचारतो, कोणत्या। तेव्हा जेव्हा पिंकी पदर पसरून माझ्या पायावर नाक घासणार होती, माझी माफी मागणार होती, नेमकं त्याच वेळी युवराज हा संग्रामला घेऊन तेथे कसा आला। तेव्हा आता धनंजय म्हणतो, हो ना, माझं तर या गोष्टीमध्ये लक्षच गेलं नाही, कारण हे नंतर एवढं धाकल्या सासूबाईंचं प्रकरण घडलं, त्यामुळे आता ती गोष्ट लक्षातच आली नाही। तेवढ्यातच तेथे संग्राम येतो आणि म्हणतो, बरोबर करेक्ट ओळखलत तुम्ही, म्हणजे युवराज कसा घेऊन आला हे तुम्हालाही माहीत नाही म्हणायचं। संग्राम तेथे आल्याबरोबर या दोघांनाही धक्का बसतो, कारण या दोघांनी संग्रामला किडनॅप करून ठेवलेलं असतं, हे सत्य संग्रामला समजतं। मग आता बापूसाहेब जरा आश्चर्याने संग्रामकडे
पाहू लागतात. त्यावेळी संग्राम सांगू लागतो की युवराज, माझी मदत करण्यासाठी तुम्ही ज्या जागेवर मला एका बंद खोलीत कोंडून ठेवलं होतं तेथे आला होता. सांगू लागतो की युवराज खिडकीतून मला सारखा पाहत होता. माझं लक्ष त्याच्याकडे नव्हतं. माझ्याजवळ तुमची 2 माणसं होती. मग त्या 2 माणसांनी मला ज्यूस आणून दिला. तो ज्यूस मी पिलो, परंतु त्या ज्यूसमध्ये असं गुंगीचं औषध मिसळलेलं होतं. मला लगेच चक्कर यायला लागली. आता त्याच संधीचा फायदा घेऊन युवराज लगेच आतमध्ये आला आणि संग्राम संग्राम असं म्हणून तू बाहेर चल, इथे काय करतोस असं मला विचारत होता. त्यावेळी ते गुंड तेथे आले. त्या गुंडांनी युवराजवर हल्ला केला, परंतु युवराज त्या दोघांनाही पुरून उरला आणि युवराजने त्या गुंडांची धुलाई करून हॉस्पिटलमध्ये नेलं आणि तेथे सर्व सत्य सांगितलं. म्हणून पुढे तो काय काय केलं हे सर्व काही सांगतो. त्यावेळी आता संग्राम रागातच बापूसाहेबांना म्हणतो, आमदार धोंडे पाटील, तुमच्यापेक्षा तो युवराज बरा, कारण तुम्ही माझ्या ज्यूसमध्ये काहीतरी मिसळलं होतं. त्या बिचाऱ्याने माझे प्राण वाचवले, नाहीतर मी कधीच ढगात गेलो असतो. त्यावेळी आमदार धोंडे पाटील, तू आम्हाला असं म्हणतोस का? अरे बाबा, आमदार गजराज धोंडे पाटील हे शब्द गेले कुठे? अरे मला माहीत आहे आमच्याकडून चूक झाली, पण तेव्हा मला कुठे माहीत होतं की तू माझा पोटचा मुलगा आहे संग्राम म्हणून. त्यावेळी आता मी कदाचित तुझा जीव पण घेतला असता, असं सत्य गजराज आता सांगतो. पुढे आता धनंजय बाजू सावरून घेतो आणि म्हणतो, तुम्ही हॉस्पिटलमध्ये जायचाच, बापूसाहेबांना भेटायचा नाही, तुमच्या आईंना भेटण्यासाठी जात होता. म्हणून मग आम्हाला जरा वेगळा संशय आला, म्हणून आम्ही हे कारस्थान रचलं. आता बापूसाहेब हे अगदी इमोशनल होतात आणि संग्रामला बरोबर घोळात घेतात आणि म्हणतात की खरंच तुमचा मर्डर आमच्या हातून झाला असता, मग नंतर आम्हाला सत्य समजलं असतं की तुम्हीच आमचे पुत्र आहात, तर आम्हाला किती वाईट वाटलं असतं. आयुष्यात मी कधी स्वतःला माफ करू शकलो नसतो, असं म्हणून आता बापूसाहेब खूपच इमोशनल ड्रामा करतात आणि संग्रामला जवळ घेत मिठी मारतात. म्हणतात की मी तुम्हाला खरंच खूप त्रास दिला आहे, मला तुमच्यासाठी काहीतरी करायचे आणि मी ते करून दाखवणारच, परंतु आता फंडिंग वगैरे सर्व काही संपलं आहे, माझ्या हातात काही राहिलं नाही, त्यामुळे प्लीज मला माफ करा, पण माझ्याकडे आल्यानंतर मी नक्कीच तुमच्यासाठी काही ना काही करेन. तेव्हा आता संग्राम मागचा पुढचा विचार न करता एक चेक आता बापूसाहेबांना देतो. त्यावर 1 करोड एवढी रक्कम असते. त्यावेळी आता बापूसाहेबांच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा आता संग्राम रागातच म्हणतो, हे पहा, तुम्ही आमचे पिता आहात म्हणून मी तुमच्यासाठी काहीही केलेलं नाही आहे, पण आता मी जे 1 करोड रुपये तुम्हाला देतोय ना, त्या बदल्यात मी नक्कीच काही ना काही मागून घेणार आहे आणि तेव्हा तुम्ही ते मला द्यायचं. त्यावेळी आता बापूसाहेब म्हणतात की तुम्ही मागाल ते आम्ही द्यायला तयार आहोत. तेव्हा संग्राम म्हणतो, लक्षात ठेवायचं हां. त्यावेळी बापूसाहेब म्हणतात, हो. तर संग्राम आता तेथून निघून जातो. बापूसाहेब अगदी हवेतच उडतात, खूप खुश होतात. त्यावेळी धनंजयला मात्र टेन्शन येतं की हा संग्राम नक्की काय मागणार आहे, काय डिमांड असेल याची. बापूसाहेब म्हणतात, त्या गोष्टींकडे आता लक्ष देऊच नका. धनंजयराव, बँकेत हा चेक डिपॉझिट करा, म्हणजे सगळं काही सुरळीत होईल आणि अशा चेककडे आता फक्त पाहत राहा. तेव्हा धनंजय मात्र बापूसाहेबांकडे पाहतच राहतो. दुसरीकडे पिंकी आता घडलेल्या सर्व गोष्टींचा विचार करत असते, खूप रडत असते. तेवढ्यातच तिला युवराजचा कॉल येतो. पिंकी रडू लागते. युवराज विचारतो, काय झालं हो कारभारीन, किती वेळ झालाय मी तुम्हाला कॉल करतोय, तुम्ही कॉल का नाही रिसीव्ह केला? त्यावेळी आता पिंकी म्हणते, धनी, सर्व काही बिघडलं आहे, मी खूप हिम्मतवान आहात, तुम्ही असं कधी रडणार नाही, असं झालं तरी काय? तेव्हा पिंकी म्हणते, माझा निर्णय चुकला असं वाटतंय, सुरेखा मावशींचा सूर, ताल, वेशभूषा सर्व काही बदललं आहे, माझ्या सासूबाईंवर अन्याय होतोय. हे ऐकताच युवराजला धक्का बसतो. पिंकी म्हणते, प्लीज तुम्ही निघून या. तर आता युवराज म्हणतो, डिटेलमध्ये सांगा नक्की काय घडलंय. पिंकी आता घडलेला सर्व प्रकार युवराजला सांगू लागते. युवराज आता पिंकीचं सर्व बोलणं ऐकून घेतो आणि तिला म्हणतो, मी तुम्हाला म्हटलं होतं की नक्की मोठं वादळ येणार आहे, तुम्ही खूप चांगलं वागता म्हणून तुमच्याबरोबर नेहमी असं होतं. मी म्हणत असतो नेहमी सावधगिरीने पाऊल टाका म्हणून, पण तुम्हाला कधी माझं ऐकायचंच नसतं. पिंकी आता खूप रडू लागते आणि धनी, तुम्ही इकडे या ना, मला तुमची गरज आहे असं म्हणते. त्यावेळी आता युवराज म्हणतो, बरं ठीक आहे, तुम्ही अजिबात रडायचं नाही, कारण तुम्ही रडलं तर मला अजिबात ते सहन होणार नाही, असं म्हणून आता तो पिंकीला शांत करतो आणि तिच्यासाठी यायला तयार होतो. पिंकीला आता खूपच आनंद होतो.
तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये घरातील सर्वजण जेवण करत असतात तेव्हा सुरेखा मोठ्या ऐटीत तेथे येते. सुशिलाला म्हणते, सरकारांच्या बाजूची जागा माझी आहे. तिला पटकन बाजूला होते आणि बापूसाहेबांच्या पुढे येऊन बसते. मात्र आता पिंकी सर्वांना म्हणते, कुणीही अजिबात जेवण करायचं नाही, सर्वांनी अगोदर इथे थांबायचं. त्यावेळी आता सर्वजण थांबतात. तर पिंकी म्हणते, कुणीही स्वतःच्या हाताने स्वतःला घास भरवायचा नाही, समोर जी व्यक्ती बसली असेल तिला घास भरवायचा. तेव्हा बापूसाहेब आता सुशिलाला घास भरवतात. तर पिंकी म्हणते, सुरेखा मावशी, तुमचा डाव आता तुमच्यावरच उलटणार. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.